श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्येच्या नावाने ओळखले जाते. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी महिला संतान प्राप्तीसह मुलांचे रक्षण करण्यासाठी व्रत करतात. हे व्रत केल्याने त्याचे आयुष्यात शुभ परिणाम आणि इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार इंद्राची पत्नी शचीने पिठोरी अमावस्येचे व्रत केले होते. यामुळे संतती प्राप्ती होण्यासाठी कुटुंबाची समृद्धी झाली होती. संतती प्राप्तीसाठी देवी पार्वतीची पिठोरीच्या दिवशी पूजा केली जाते. पार्वती पूजनावेळी नवे वस्त्र, दागिने आईला अर्पण करण्याची प्रथा आहे. याशिवाय उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य लाभते आणि घरातील पितरांना सुख शांती मिळते असे मानले जाते. या दिवशी सायंकाळी अंघोळ करून 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचंच नैवेद्य दाखवण्यात येतं. नैवेद्याला वालाची भाजी, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुऱ्या, साटोरी, वडे तयार करण्यात येतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायुषी पुत्र होतात. पिठोरी अमावस्येमागील आणखी एक पौराणिक कथा आहे. विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. 64 देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुष्य असे 8 पुत्र झाले होते. आता थोड्याशा फॅमिली सोबत गप्पा टप्पा. चला तर सुरू करूया. मंडळी, स्वागत आहे तुमचं नीलम वर्ल्ड चॅनल मध्ये. आज मी आलेली आहे माझ्या काकाकडे पिठोरीसाठी. ही आहे माझी काकी. माझे काका म्हणजे रघुनाथ बाईकर आणि हा त्यांचा मुलगा धीरज बाईकर. ही त्यांची सून स्मिता बाईकर. चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून पिठोरी बद्दलचं महत्व. ते का पिठोरी आणायला लागले तिथं. हाय दादा, नमस्कार. मला सांगू शकशील का पिठोरी तू का म्हणजे कशाबद्दल आणायला लागलास वगैरे. पिठोरी आम्ही गेले 13 वर्ष मुंबईमध्ये आणतोय. 13 वर्ष झाली पिठोरी आणून. पण ही पिठोरीची पूजा आमच्या गावाला आमच्या आई आणायची. आईचं लग्न झालं त्याच्या आधी त्यांची सासू आणायची. त्यामुळे त्याला गावी कोण नसल्यामुळे आम्ही पिठोरी इकडे आणतो. आणि पिठोरीचं स्पेशलिस्ट म्हणजे संतती प्राप्तीसाठी ही पूजा ठेवली जाते. म्हणजे तुला प्रसिद्धी आली त्याची. माझी आई म्हणते मला पण तिला पण प्रॉब्लेम होता त्यामुळे संतती प्राप्तीची पूजा ठेवली होती ती. तिला त्याचं फळ भेटलं. आणि आता आमचा सुद्धा जरा अनुभव आलेला आहे. अच्छा. माझी मुलगी आहे 7 वर्षाची. आमच्या लग्नाला 13 वर्ष झाले. त्याच्यामुळे 7 वर्ष म्हणजे 5 वर्ष तरी आम्हाला होत नव्हतं मूलबाळ. मग आम्ही पिठोरीकडे मागितलं. मग तर ते ही पूजा म्हणजे हे जे झाडं दिसत आहेत आता मुंबईमध्ये कुठे झाडं मिळत नाही. म्हणजे श्रावणामध्ये जी झाडं येतात स्पेशली श्रावणामध्ये जी फुलाची झाडं दिसतात हे जी स्पेशल झाडं आहेत ती तेळ्याची फुलं आणि बऱ्याच ते अजून आहेत. तर ते स्पेशली अलिबागवरून मागवायला लागायचे. आपल्या गावावरून मागवायला. तर ते जरा हे आणणं कठीण असतं मुंबईमध्ये. तर ते कसं तरी ऍडजस्ट करून आणलेलं आहे त्यावर एक माणूस. अशा प्रकारे आपण साजरा करतो. अशा प्रकारे म्हणजे असे बरेच लोक येतात आता जरा समजा ज्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा येत असतात. आता गेल्या वर्षीचाच एक एक्सपिरियन्स घ्या. एक स्मितेचे सर नव्हते संतती प्राप्ती आले, त्यांनी नवस केला आणि यंदा बाळ त्यांच्या. अरे वा, खूप छान. मस्त मस्त. आणि तुम्ही सुद्धा या आमच्याकडे पिठोरीला पाय पडायला. धन्यवाद. थँक्यू दादा. थँक्यू वहिनी. थँक्यू. तन्वी, मला तू सांगशील का तुला काय वाटतं पिठोरी बद्दल. आमच्या घरी हा एकच सण असतो जेव्हा आम्ही सगळे घरातले एकत्र मिळतो, खूप मजा करतो. आम्ही आरती इकडे असते आणि आमच्या घरातले एकत्र मिळून पिठोरीची गाणी लावून आम्ही खूप मजा करतो आणि नाचतो वगैरे.
काकी सांगणार आहे पिठोरी बद्दल थोडेसे. काकी मला सांगशील कधीपासून आपण ही पिठोरी आणतोय? मला 3 मुली झाल्या, नंतर मला मुलगा होत नाही म्हणून एका शेजारी गेलो, तिथे पिठोरी आलेली होती, तिथे मी नवस केला आणि मला मुलगा हो दे म्हणून सांग. तर मी मुलगा जर झाला तर तुला मी दरवर्षी घेऊन येईल. अच्छा. तेव्हा मला मुलगा दुसऱ्या वर्षी लगोलग झाला आणि ही पिठोरी मी घरी आणायला लागले. म्हणजे आपला नटखट धीरज दादा. सुरुवात केला. नंतर मग मी धीराचं लग्न केला. त्यांना पण तशीच प्राप्ती झालेली नव्हती, म्हणून मी त्यांना असं सांगितलं की मी पिठोरीला नवस केला होता, तो तू जन्मलंस तसा तू तुझा आता पिठोरीला नवस कर आणि मग तुला पण होणार बघ. म्हणून त्याने तसा केला तर त्याला पण प्राप्ती झाली, त्याला मुलगी प्राप्ती झाली. म्हणजे आपल्या पिठोरी देवीची अशीच कृपा आपल्यावर राहू दे, हीच आमची देवासमोर प्रार्थना. ही आहे आमची पिठोरी स्निधी बैकर. ही आम्हाला जवळजवळ 6 वर्षांनी झाली आहे. आता ही एक छानसा डान्स करून दाखवणार आहे. अच्छा, म्हणजे आता आपल्याला स्मिधी बैकर डान्स करून दाखवणार आहे. येस, चला तर मग स्मिधी जाऊ दे आपला एक छोटासा डान्स. अरे वा, कमरेवरी. अरे वा.